नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुमचे खाते KDCC बँकेत असेल तर आता तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते. पूर्वी ही मर्यादा कमी होती, पण आता त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. हे कर्ज नक्की कोणाला मिळणार, व्याजाचा दर काय असेल आणि याची परतफेड कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती द टाइम्स ऑफ इंडिया सारख्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात देखील प्रसिद्ध झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच KDCC बँकेने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तारा राणी महिला सक्षमीकरण योजना सुरू केली आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत 30,000 रुपयापर्यंत कर्ज दिले जात होते, मात्र आता ही मर्यादा वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे. बँकेने या योजनेसाठी तब्बल 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एप्रिल 2025 पर्यंतच्या आकडेवारीपासून जवळपास 16,774 महिलांना या कर्जाचा लाभ मिळाला आहे. आता पाहूया हे कर्ज मिळवण्यासाठी महत्त्वाची अटी काय आहेत. तुमचे बँक खाते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असणे अनिवार्य आहे. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हे कर्ज मोफत नाही. या कर्जावर 10% दराने व्याज आकारले जाणार आहेत. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 3 वर्ष कालावधी मिळणार आहे. जर तुम्हाला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा पैशाची गरज असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या KDCC बँक शाखेत जाऊन तारा राणी महिला सक्षमीकरण योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता आणि कर्जासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशाच नवनवीन सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. धन्यवाद.